कार्यारेषु सर्वदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता महायोग पीठे तटे भीमरत्नम वरम पुंडरीकाय धातुं मुनिंद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथमनमना पाण्डुरङ्गकरो प्रथमनमना संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्वे पिसुकेना संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशी तुका मा पुण्यात ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा Ah!
कृपा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी विठ्ठला विठ्ठला. उपजवनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमान पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरात असलेला काल्याच्या प्रसंगाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं श्रीमद भागवत कथेचं नियोजन, काय नाव आहे नारायण सोळंके यांनी सुंदर अशी भागवताची या ठिकाणी नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यांची नात किशोरीजी म्हटलं तरी चालेल ना, किशोरीजी यांची 7 दिवसाची सुंदर अशी भागवत कथा आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे. जसं परीक्षितनी सांगावं, जसं सुकाचार्यांनी सांगावं आणि परीक्षितनी ऐकावं, तसं आपल्या सर्वांसाठी जे काही सुकाचार्य होते ना, ते म्हणजे किशोरीजी यांनी सुंदर अशी भागवत कथा तुम्हाला सांगितली. त्या भागवत कथेमधून त्यांनी सांगितलं की आपण नित्य नियमाने भगवंताचं काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. किशोरीजींच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की हे बघ किशोरी, तुझ्या जी भागवत कथेची जी सुरुवात आहे ना, ती तुझ्या आजोळातून कर. बरोबर की नाही? तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तुझ्या कुठून कर? आजोळातून. आणि तीच गुरूंची आज्ञा समजून त्यांनी आपल्या आजोळातून भागवत कथेची सुरुवात केली. एक दिवस मीही कथेला आले होते, 7 दिवस काही येणं झालं नाही. सुंदर अशी भागवत कथा त्यांनी सांगितली. आता वृंदावनचं कसं आहे, तिथे संपूर्ण हिंदी सांगतात बरं का, तिथे मराठी कोणाला समजत नाही. गुरुजी बी प्रत्येक गोष्ट हिंदीमधून सांगतात, म्हणून त्यांनी हिंदीमध्ये बरेच काही शब्द, बऱ्याच कथा हिंदीमधून सांगितल्या. कारण जेवढं हिंदीमध्ये शिकवलं जातं त्याचं पूर्ण ट्रान्सलेशन आपल्याला मराठीत करायचं असतं. खूप अवघड असतं, जे करतात त्यांना माहिती आहे, म्हणजे मी केलंय त्यामुळे तुम्हाला सांगते. तरी पण त्यांनी एवढी छान कथा केली, मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी तिच्यासाठी वाजवाव्या. खूप सुंदर अशी भागवत कथा तिने या ठिकाणी केली. गुरूंची आज्ञा होती की तुझ्या आजोळातून कथा सुरू कर. आणि एक सांगू, जे गुरूंच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत ना, जे गुरूंनी सांगितलेला शब्द मोडत नाहीत ना, ते जीवनामध्ये त्यांना कोणीच अडवू शकत नाही. गुरू
गुरूंची आज्ञा पाळली किंवा संतांचे शब्द ऐकले ना, निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कोणाचं झालं तुम्हाला उदाहरण सांगू का? ऐका. जिला वेद कळत नव्हते, जी कुठल्या शाळेमध्ये शिकली नव्हती, संत म्हणजे काय असतात, भगवंत म्हणजे कोण किंवा गुरु म्हणजे कोण ह्याचं देखील तिला ज्ञान नव्हतं. म्हणून ती लपून सेवा करायची. कशी करायची? लपून सेवा करायची. पण ते गुरु रोज विचार करायची की अरे दररोज अंगण स्वच्छ दिसतंय, नेमकं सेवा कोण करते. एक दिवशी त्यांनी उठले आणि तिला पकडलं. पकडल्यानंतर तिचा भाव संतांना कळाला आणि संत म्हणतात, अगं तुझी एवढी श्रेष्ठ भक्ती आहे ना, आम्ही एवढे वर्ष तप करूनही आम्ही स्वतःहून भगवंताकडे जातोय, पण तुझी एवढी श्रेष्ठ भक्ती आहे ना का तो परमात्मा निश्चित तुला येऊन भेट दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या संतांनी आपल्या आश्रमाच्या शेजारीच तिला राहायला जागा दिली. तेव्हापासून ती रोज भजन करायची. आश्रमात या कधी रे शिला, आश्रमात या कधी रे शिल, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. शबरी देव तुझा पत्ता काढत येईल. आता ज्या वेळेस शबरी मातेला सांगितलं होतं ना की शबरी देव तुला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही, त्यावेळेला भगवंताचा जन्मच व्हायचा राहिला होता. तेव्हापासून रोज शबरी भगवंताचं नामस्मरण करायची. कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून? महिला मंडळ, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून? गुरुच्या आणि संतांच्या, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून रोज भजन करायची. तुम्हाला कावळा माहिती आहे? महिला मंडळ, आधीच वयामानानं मला कमी ऐकायला येते. तुम्हाला कावळा माहिती आहे का? तो कावळा जरी दिसला ना तर त्या कावळ्याला म्हणायची, बोल 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 कागा राम कब आएंगे, बोल 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 कागा राम कब आएंगे. शबरी की झोपड़ी आके भाग्य खुल जाएंगे, शबरी की झोपड़ी आके भाग्य खुल जाएंगे. बोल 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 कागा राम कब आएंगे, बोल 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 कागा राम कब आएंगे. रोज नित्य नियमाने भगवंताचं नामस्मरण करायची आणि काय म्हणायची, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघु
विठ्ठलाचं नामस्मरण करायची आणि तो सोन्याचा दिवस शबरीच्या जीवनामध्ये उगवला. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. कोणता हो? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. तो सोन्याचा दिवस शबरीच्या जीवनामध्ये उगवला. तिला दिसत नव्हतं स्पष्ट, पण दोन आकृत्या तिच्याकडे येत आहेत. आनंदाने उड्या मारायला लागली. माझे भगवान आले, माझे भगवान आले. तिने भगवंताला दगडावरती बसवलं. खुर्ची सुद्धा तिच्याकडे नव्हती. आता इच्छा झाली भगवंताचे पाय धुण्याची. शबरी मातेची अवस्था कशी आहे माहिती आहे तुम्हाला? जर भूक लागली तर झाडाची फळ तोडून खावीत आणि तहान लागली तर ओंजळीनं पाणी प्यावं, अशी शबरी माता. आता इच्छा झाली भगवंताचे पाय धुण्याची, परंतु पात्र नाही. भगवंताने शबरी मातेच्या मनातलं जे काही त्यांची इच्छा होती ती इच्छा समजून घेतली. थोडेसे पाय उंच केले. त्या पायाखाली शबरी मातेने हात लावले. एवढी रडली शबरी, एवढी रडली का डोळ्याच्या अश्रुधाराने तिने भगवंताचे पाय धुतले. एवढी धन्य शबरी. मग तिला भगवंताचं दर्शन कशामुळे झालं महिला मंडळ? कशामुळे झालं? तुम्हाला बोलता येत नाही का? संताच्या किंवा गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून तिने काय केलं? भगवंताचं नामस्मरण केलं. परिणाम त्या भगवंताचं दर्शन तिला झालं. तसंच ताईंच्या गुरूंनी त्यांना सांगितलंय. काय सांगितलंय? की कथेची सुरुवात आपल्या आजोळाहून कर. आणि तीच गुरुची आज्ञा समजून त्यांनी या गावातून तिच्या कथेला सुरुवात केली. आणि जसं आता शबरी मातेने गुरुची आज्ञा, संताची आज्ञा पाळून तिला जसं भगवंताचं दर्शन झालं, तसं यांनी यांच्या गुरुची आज्ञा पाळून यांना यांच्या कार्यामध्ये म्हणजे कथा महाराष्ट्रामध्ये कर, पण आजोळामध्ये कर असं म्हटलेत ना. अच्छा, महाराष्ट्रामध्ये. बरं असो. मग जसं शबरी मातेला भगवंत भेटले तसं यांनाही यांच्या कार्यामध्ये पुढे चालून यश मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठला 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबाराय म्हणतात, देवा मी पुन्हा जन्माला येईल, पुढती पुढती येईल. भगवंत विचारतात, अरे कशा करता? तर काला खाऊ दही भात. दही भात हा काला खाण्याकरता मी पुन्हा जन्माला येईल. मग भगवंत प्रश्न करतात, अरे तुकोबा हा काला तुला वैकुंठामध्ये भेटणार नाही का? तुकोबाराय म्हणतात, तो काला वैकुंठामध्ये भेटणार नाही, त्याच्याकरता मला जन्माला यावं लागणार आहे. या मृत्यू लोकामध्येच तो काला आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहे. देवा जन्माला येण्याचं हे सुख एवढं मोठं आहे ना की या जन्माचा जो काही पदर आहे ना तो त्याच्यासाठी कमी पडतोय. म्हणून देवा मला पुन्हा जन्माला यायचंय. आता वैकुंठ, वैकुंठ म्हणजे नेमकं काय हो? हरी हा वैकुंठ, जिथं हरीचं भजन, हरीचं नामस्मरण, हरीचं पूजन केलं जातं त्याला वैकुंठ म्हणतात. आता 7 दिवस या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? भागवत कथा श्रवण केलेली आहे. आज काल्याचं कीर्तन आपण इथे श्रवण करत आहात. भगवंताचं इथं नामस्मरण होतंय. म्हणजे ही जागा कोणती आहे? याला काय म्हटलं जाईल? वैकुंठ. म्हणजे आपण आता कुठं आहोत? महिला मंडळ कुठे आहोत? मरण्याच्या अगोदर बरं का. विठ्ठला विठ्ठला आज प्रसंगानुसार आपल्याला काल्याचं वर्णन करायचं आहे. काला हा 3 प्रकार
प्रकारचा आहे. एक बाह्य अंगाने काला, तो म्हणजे दह्याचा आणि लह्याचा काला. दुसरा आहे आत्मीय काला, म्हणजेच जीवाचा आणि शिवाचा काला. आणि तिसरा आहे अध्यात्माचा काला, म्हणजेच ज्ञानाचा आणि स्वराचा काला. या तीनही काल्याचं एकत्रीकरण आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. पहिला आहे तो दह्याचा आणि लह्याचा काला. आता दही आणि लही ह्या दोन्ही वस्तू कशा आहेत? विरुद्ध आहेत, बरोबर की नाही? दह्याचा आणि लहीचा कधीच मेळ लागत नाही, पण जिथं कुणाचाच मेळ लागत नाही ते सर्वजण इथे एकत्र येतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरा कोणता आहे? आत्मीय काला, म्हणजेच जीवाचा आणि शिवाचा काला. शिव म्हणजे तो परमात्मा आणि जीव म्हणजे हा मानवी देह. या मानवी देहाचं आणि त्या शिवाचं एकत्रीकरण झालं पाहिजे. आता एकत्रीकरण होणं म्हणजे काय? तर देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. एवढं मिलन होणं गरजेचं आहे. किती मिलन होणं गरजेचं आहे? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 काला, म्हणजे आत्म्याचं आणि मनाचंही तितकंच मिलन व्हायला पाहिजे. आता तुम्ही शरीराने सर्वजण इथे आहात, पण काय गॅरंटी तुमचं मनही इथंच आहे? शरीराने तर इथं आहात, परंतु प्रत्येकाचं मनही इथंच असेल हे काय कोणी सांगू शकत नाही. उदाहरण म्हणून सांगते, एक वेळेस कीर्तनामध्ये एक बाई असं धरायची असं ओढायची, असं धरायची असं ओढायची. म्हटलं आजीबाई नेमकं झालंय काय? ते म्हटली ताई तुमचं इकडे कीर्तन सुरू झालं, म्हटली घाईघाईमध्ये पटकन कुलूप लावलं आणि लवकर येऊन बसले. पण इथं आल्यावर लक्षात आलं की घरचं कुलूप लावले पण ओढूनच पाहिलं नाही लागलंय की नाही. म्हणून पाहते आता महिला मंडळ, मला सांगा इथं किती जीव ताणून घेतला म्हणजे घरचं कुलूप ओढणारे नाही ना. मग तसंच जसं तुम्ही मनाने येत आहात, शरीराने येत आहात, तसं तुमचं मनही इथंच असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग या
तीन काल्याच्या प्रकाराला आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, त्या तिन्ही काल्याचं एकत्रीकरण आपल्याला करायचं आहे. आता काला म्हणजे नेमकं काय, तर सगळ्या गुणांच्या माणसांनी, आता प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. कोणाला भांडायची सवय असते, कोणाला अगदी प्रेमाने बोलायची सवय असते, कोणाला भांडल्याशिवाय जमतच नाही. दिवसातून ती कोणा ना कोणासोबत एकदा तरी भांडणार, बरोबर की नाही. तसं प्रत्येकाचा गुण वेगवेगळा असतो. तसं सगळ्या गुणांच्या माणसांनी एकत्र येऊन भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे काला. विठ्ठला विठ्ठला. त्या काल्याचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे. आता भगवंताचा एक सखा होता बघा, मित्र होता, नाव होतं त्याचं पेंद्या. आता मी ऐकलेलं आहे की पेंद्या हा 14 ठिकाणी वाकडा होता. मग कुठं कुठं कसा कसा होता याचा तू विचार तुम्ही घरी जाऊन करायचे बरं का. किती ठिकाणी वाकडा होता? 14 ठिकाणी. आता जेवढा तो शरीराने वाकडा होता ना, तेवढाच तो मनाने सुद्धा कसा होता, वाकडा होता. त्याचा लवकर कोणावर विश्वास बसत नव्हता. तसेच काही काही लोक असतात महाराज, दिसायला सरळ पण वागायला वाकडी. तुम्हाला सांगू, तुम्ही एखादं जर कार्य करायलात ना, तर तुमच्या समोर मांजर गेली तरी तुमचं कार्य होईल, कुत्रं गेलं तरी कार्य होईल, मुंगूस गेलं तरी तुमचं कार्य होईल. परंतु एखादा माणूस जर आडवा गेला ना, तर निश्चित तुमचं कार्य त्याच ठिकाणी थांबतं. काही काही खूप वाईट माणसं असतात, ज्यांची सावली जरी पडली ना तरी आपलं कार्य थांबतं. परंतु माणसं कितीही आडवे आले, पण भगवंताची जर साथ असली तर त्याला कोणीच थांबू शकत नाही. कारण भगवान के घर देर है पण अंधेर नाही है. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण भगवंताची जर साथ असली ना, तर मग थोडा उशीर लागेल, पण कार्यामध्ये सफलताही भेटणारच. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. उशीर लागेल आपल्याला थोडंसं मोठं व्हायला, पण निश्चित भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे, भगवंताचा एक सखा आहे, अतिशय त्याची परिस्थिती गरीब आहे. नाव माहिती आहे तुम्हाला? तुम्ही निश्चित भागवत कथेमध्ये त्यांची कथा श्रवण केली असेल. काय नाव आहे त्यांचं? सुदामा. अतिशय गरीब. एक दिवस सुदामजी भिक्षा मागून येतात आणि भिक्षा मागून आल्यानंतर लेकरं धावत येतात, बाबा आज काही मिळालं की नाही खायला? सुदामजींनी सांगितलं, हो सुशीला बनवते. सुशीला कोण आहे त्यांची? पत्नी आहे. सुशीला बनवते. आता तोपर्यंत सुदामजींनी जी काही त्यांची मुलं होते ना, त्यांना एक कथा सांगायला सुरुवात केली. आणि ती कथा होती द्वारिकाधीश परमात्म्याची. त्यांची कथा सांगायला सुरुवात केली. लेकरांनी कथा ऐकली आणि कथा ऐकत ऐकत जागीच लेकरं झोपी गेले. झोपी गेल्यानंतर आता मात्र सुशीला म्हणते, हो आज लेकरं झोपली, 2 दिवसापासून उपाशी आहेत. अहो असं कुठपर्यंत चालणार? तुम्ही म्हणता ना तो द्वारकाधीश परमात्मा तुमचा सखा आहे. अहो जा ना, त्यांना एकदा भेटून या. काही मागू नका त्यांच्याकडे. निश्चित तुम्ही भेट घेतल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाहीत. सुदामजी म्हणतात, अगं नाही ग, या जगामध्ये काय चाललंय हे सर्व त्याला माहीत आहे. मग माझी परिस्थिती माहीत नसेल का? अगं मी मागायला जाणार नाही. त्याला जर मला ह्याच परिस्थितीमध्ये बघायला आवडत असेल तर संपूर्ण आयुष्य मी ह्याच परिस्थितीमध्ये काढायला तयार आहे. परंतु सुशीला माता म्हणते, हो पत्नी या नात्याने मी तुम्हाला काहीच मागितलं नाही, पण मी एका लेकरांची आई आहे. या इच्छेने फक्त तुम्हाला मागते की तुम्ही एकदा जाऊन या. तुम्ही स्वतःहून काही मागू नका, दिलं तर घेऊन या. मग सुदामजी म्हणतात, अगं मित्राच्या घरी किंवा गुरुच्या घरी जात असताना खाली हाताने कधी जाऊ नये. तुम्हाला माहिती आहे का? म्हणून आपण कुठेही पाहुण्याच्या घरी जात असताना काहीतरी घेऊन जातो. तो नियम आहे की रिकाम्या हाताने कुठे जाऊ नये. मग सुशीला, मला जायचंय द्वारकेला, पण काय घेऊन जाऊ? सुशीला माता म्हणते, हो टेन्शन घेऊ नका. सुशीला माता धावत गेली, 2-4 घरचे पोहे मागून आणले आणि एक मुठ भरून पोहे सुदामजींच्या रुमालामध्ये बांधले. आणि तो रुमाल घेऊन सुदामजी काठी टेकत 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 सुदामजी निघालेत. आता
आता निघालेत, शरीराचा सापळा झालेला आहे, मान लटलट करते, हातामध्ये काठे. निघालेत सुदामजी. थोडासा थकवा आला. सुदामजींनी विचार केला की आता पुढे जाण्यापेक्षा एखाद्या झाडाखाली थोडंसं झोपावं आणि नंतर आपण निघू. सुदामजी जातात, एका झाडाखाली झोपतात आणि तेवढ्यात गरुडचे तिथे येतात. अलगद आपल्या पंखांवरती सुदामजीला घेतात आणि कुठे सोडतात? द्वारिकेमध्ये. द्वारिकेमध्ये सोडलं आणि ज्या वेळेस सुदामजीला जाग आली, जाग आल्यानंतर पाहिलं तर मोठी मोठी महाल सुदामजींना दिसायला लागली. एक संत तिथून चालले होते. सुदामजींनी आवाज दिला, दादा, अरे द्वारिका अजून किती दूर आहे? सुदामाला तो म्हणतो, बाबा तुम्ही द्वारिकेमध्येच आहात, तुम्हाला कुठे जायचंय? अरे मला द्वारकाधीश परमात्म्याला भेटायचंय. बाबा तो द्वारिकाधीश परमात्मा इतका दयाळू आहे ना, निश्चित तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढे जा आणि पुढे गेल्यानंतर त्याचाच राजवाडा आहे. सुदामजींनी शब्द ऐकले आणि सुदामजी निघाले. निघाल्यानंतर राजवाड्यासमोर गेले. पाहतात तर 2 सैनिक तिथे उभा होते. त्या सैनिकाला म्हणतात की आतमध्ये जा आणि द्वारकाधीश परमात्म्याला सांगा की कोण आले? सुदामजी आलेत. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. द्वारपाल जातात, भगवंताला सांगतात, भगवंता अरे एक गरीब आहे ना, अंगावर वस्त्र नीट आहे ना शरीर नीट आहे, शरीराचा सापळा झालाय. भगवंत म्हणतात, अरे आहे तरी कोण? अरे भगवंता दिसायला पण व्यवस्थित नाही, ना कपडे ना हातामध्ये फक्त काठी आहे, फाटलेले वस्त्र आहेत. भगवंत म्हणतात, अरे नाव तरी सांग. तो म्हणतो, त्याचं नाव आहे सुदामा. तसं सुदामा नाव भगवंतानी ऐकलं, सिंहासनावरून उडी मारली आणि धावत सुदामजीकडे आले. कडकडून मिठी सुदामाला मारली आणि सुदामला म्हणतात, सुदामा अरे कसा आहेस? मला सांगा. सुदामजीच्या घरी खायला अन्न नाही तरी सुद्धा सुदामजी काय म्हणतात माहितीये का? सुदामजी म्हणतात, सच कहू कान्हा, कान्हा सच कहो, इस दुनिया में तेरे सुदाम जैसा सुखी दूसरा कोई नहीं है. म्हणजे परिस्थिती कशी आहे सुदामाची? अतिशय गरीब, खायला अन्न नाही तरी सुद्धा भगवंताला काय म्हणतात की या जगामध्ये माझ्या एवढं सुखी कोणीच नाही. आता आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण काय म्हणतो, देवा मला हे नाही, देवा मला ते नाही. पण सुदामजी म्हणतात, देवा माझ्या एवढा सुखी या जगात कोणी नाही. सुदामजी भेटले, सुदामाला घेऊन राजवाड्यामध्ये गेले कन्हैया आणि स्वतःच्या आसनावरती बसवलं, आसनावरती बसवलं आणि चरणाजवळ स्वतः बसले.
पाहतायत सुदामाची अवस्था, शरीराचा सापळा झालेला आहे, मान लटलट करते आणि पायामध्ये काटे रुतलेले आहेत, रक्त वाहते पायातून, एक 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 काटा परमात्म्याने काढला. रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी अगं पाणी घेऊन ये. रुक्मिणी माता पाणी आणण्याकरता गेल्या आणि ज्या वेळेस भगवंतानी सुदामाची अवस्था पाहून भगवंताला राहावलं नाही आणि डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आणि त्या अश्रुधाराने भगवंताने सुदामाचे पाय धुतले. आता सुख मिळालं, खायला अन्न मिळालं, म्हणजे सुदामजी तिथेच राहिले का? नाही. फक्त एक दिवस सुदामजी राहिले आणि दुसऱ्या दिवशी सुदामजी निघाले. निघाल्यानंतर सुदामजीला वाटतं की भगवंताने निश्चित आता मोठे मोठे रथ सजवून ठेवले असतील, खूप सामान मला कुणी दिलं असेल, भगवंताने खूप सामान दिलं असेल. पाहतात भगवंताला सांगतात, भगवंता मी येतो आता. भगवंत सांगतात ठीक आहे. पाहतात पण एकही रथ नाही, कुठे काही नेण्याकरता दिलेलं नाही. सुदामजी म्हणतात, थोडंसं पुढं निघतात. भगवंत आवाज देतात, अरे सुदामा. आता मात्र सुदामाला वाटतं निश्चित भगवंताच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. वळून आनंदाने पाहतात. भगवंत म्हणतात, अरे सुदामा, काल मी तुला नवीन वस्त्र दिले होते घालायला, ते वस्त्र आता तू काढून ठेव आणि तुझे जे जुने वस्त्र आहेत ना ते घालून जा. सुदामा तर अजून निराश झाले. आले, वस्त्र काढून ठेवले, नवीन वस्त्र परिधान केले आणि सुदामजी निघालेत. निघाल्यानंतर सुदामजी विचार करतात, आता सुशीलाला काय सांगू. पण तो विचार करत करत मनामध्ये अजून एक विचार आला की त्या परमात्म्याचं दर्शन मला कधीच झालं नसतं. बालपणी जे दर्शन राहिलं ना तोच चेहरा माझ्या लक्षामध्ये राहिला असता. पण धन्य आहे सुशीला, तिच्यामुळे मला कोणाचं दर्शन झालं, भगवंताचं परत दर्शन झालं. याच आनंदात सुदामजी वापस निघाले. ज्या वेळेस त्यांच्या जी काही झोपडी होती त्या झोपडीजवळ आले, पाहतात तर काय मोठा राजवाडा त्यांना तिथे दिसला. आता सुदामाने फक्त एक मुठभर पोहे दिले होते. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला गा. हो शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला. अहो, एका मुठीच्या बदल्यात संपूर्ण गाव सोन्याचं केलं. एवढा दयाळू तो परमात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण जरी भगवंताचं नामस्मरण केलं ना तो भगवान परमात्मा आपल्यावरही प्रेम करतो. काय अधिकार होता माझ्या जनाईचा. अहो, 7 वर्षाची जनाई काय करायची, दळण करायची आणि दळण करत असताना त्या भगवंताला आवाज द्यायची. आवाज दिला का तो परमात्मा येऊन संसारातली कामं कोणाला करू लागायचा, जनाबाईला संसारातली कामं करू लागायचा. म्हणून आपण भगवंतावरती प्रेम करतो ना, याच्यात नवल नाही, पण त्या भगवंताने आपल्यावर प्रेम करावं याच्यासारखी नवलाची गोष्ट दुसरी कोणती नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि तो भगवंत आपल्या भक्तावर प्रेम करतो बरं का. उदाहरण म्हणून सांगेल ऐका. ज्या वेळेस विठ्ठला विठ्ठला विठ्ठला